आगरतला टू कुमारघाट संध्याकाळचे आता 8 वाजलेत. आमची 6ची ट्रेन होती, थोडी लेट झाली. आता अंबासाला आलो आहे आम्ही. अंबासा आगरतळावरून निघून कुमारघाट या ठिकाणी आम्ही उतरलो आहे. कुमारघाटवरून साधारणपणे उनाकोटी जे आहे ते साधारणपणे 27 किलोमीटर आहे. तर आता तशी ट्रेन लेटच होती, पण झालं आहे कवर डिस्टन्स. आता बघतो पुढचं कसं काय होतं ते. मित्रांनो, कुमारघाटला आम्ही आलो आणि कुमारघाटला आम्हाला हा रूम मिळाला आहे. आम्हाला छान सुविधा दिलेली आहे. म्हटलं आता मंडळी जरा वैतागलेत, तर आम्ही त्यांना हा रूम आम्ही 2 दिवसासाठी बुक केला आहे. मित्रांनो, सकाळी आम्ही कुमारघाटवरून उनाकोटीला जायला निघालो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुमारघाटवरून उनाकोटीला जायला तुम्हाला प्रायव्हेट रिक्षाच करावी लागते, कारण की इथं प्रायव्हेट बस वगैरे ही सिस्टम अजूनपर्यंत तरी नाही आहे. त्यामुळे आपल्याला उनाकोटीला साधारणपणे एक उनाकोटी जे आहे ते 22-23 किलोमीटर आहे. तिथं आपल्याला रिक्षाने जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आम्हीसुद्धा 600 रुपयाला एक रिक्षा ठरवली. उनाकोटीला जायचं, साधारणपणे 1-1.5-2 तास थांबायचं आणि परत माघारी कुमारघाटला सोडायचं. तर 600 रुपयाला तो रिक्षावाला तयार झाला आणि आम्ही रिक्षा बुक करून आम्ही उनाकोटीच्या दिशेने निघालो. उनाकोटी इथे रॉक कार्विंग कुमारघाट ते उनाकोटी मर्सिडीज बेंझ. पाऊस चालू आहे, पाऊस. उनाकोटीच्या गेटवरती आलो आता. पाऊस भयंकर लागला, भयंकर पाऊस. इथं थोडा पाऊस ना मरणाचा. या रिक्षाने आलो आम्ही. उनाकोटीला या गेटमधून आपण प्रवेश केल्यावर अवर उनाकोटी, क्लीन उनाकोटी, इथे एंट्री फी नाही आहे. तर फक्त तुम्हाला तुमचं नाव लिहायचं असतं आणि कुठलीही प्रवेश फी न घेता आपण उनाकोटीच्या या केव्ज बघू शकतो. केव्ज नाही, कार्विंग्स. बघू आता पुढे काय काय आहे ते. उनाकोटीमध्ये आल्या आल्या आंब्याच्या झाडावर आंबा पडला. लगेच खाल्ला. म्हटलं आज जरा त्रिपुराचा आंबा खाऊया. मित्रांनो, हे पहिलं आपण कार्विंग बघतोय. दगडामध्ये कोरलेली शिल्प आहेत. तर उनाकोटी आता तुम्हाला मी बघता बघता माहिती देतो. तर उना म्हणजे कमी, एक कमी, आणि कोटी, कोटीला एक कमी. तर इथे साधारणपणे 1 कोटीला एक कमी इतकी शिल्प या ठिकाणी आहेत या उनाकोटीमध्ये. आता 1 कोटीच्या 1 कोटी काय आपण बघणार नाही, पण काय छोटी मोठी असतील. तर मित्रांनो, एक कहाणी म्हणजे एकदा महादेव कैलासावरून निघाले होते. त्यांच्यासोबत साधारणपणे 1 कोटी देव होते आणि ह्या जागेवर महादेवांनी मुक्काम केला आणि सर्व देवी देवतांना सांगितलं की सकाळी आपल्याला निघायचं आहे. सकाळी सूर्योदयाच्या आधी फक्त महादेव उठले आणि बाकीचे झोपून राहिले. त्यामुळे महादेवाने सगळ्यांना इथं दगड बनवून टाकलं आणि महादेव एकटेच गेले. त्याच्यामुळे 1 कोटीला एक कमी अशा या ठिकाणी मूर्त्या आहेत. दुसरी गोष्ट आहे, एकदा एक शिल्पकार होता. तो महादेवांकडे आला आणि म्हणाला की मला कैलासावरती येऊन राहायचं आहे. तर महादेव म्हणाले ठीक आहे,
तुला कैलासरावरती राहायला देतो, तू या दगडांमध्ये इकडच्या 1 कोटी मूर्त्या बनव एका रात्रीत. तर त्याने कार्विंग करायला सुरुवात केली रात्रभर, पण 1 कोटी का तो बनवू शकला नाही, 1 कमी बनली, त्याच्यामुळे ह्याला उनाकोटी म्हणतात. ही पण कहाणी आहे, जास्त विश्वास ठेवू नका. खरी गोष्ट अशी आहे की 8व्या आणि 9व्या शतकात ह्या सर्व ज्या दिसत आहेत या कार्विंग्स, ह्या कार्विंग 8व्या 9व्या शतकामधल्या आहेत. आणि पण त्या कोणी बनवल्या, का बनवल्या, याच्याबद्दल काही माहिती तशी उपलब्ध नाही आहे. पण एक कला म्हणून, शिल्पकला म्हणून आपण बघू शकतो. हा बघा नंदी आहे आणि समोर शंकराचा हा फेस आहे. तिसरा डोळा तुम्ही बघू शकता. जंगल बाकी मस्त आहे, कारण इथं कायमच पाऊस पडत असतो, त्याच्यामुळे हिरवंगार जंगल आहे एकदम. वेलकम टू उनाकोटी. वर चढत चढत आपण डोंगराच्या टोकावर येतो. तिथं त्यांनी असं एक पक्की शेड बांधले, ज्याच्यामध्ये काही मूर्त्या आहेत. आणि घनदाट जंगल तर आहेच आहे, पुजारी पण एक. चांगला पाऊस पडतोय उनाकोटीला. आम्ही वरती आलो आणि पावसामध्ये अडकलो. ठीक आहे, वी आर एन्जॉईंग नॉर्थ ईस्टर्न मान्सून. मान्सून नाही आहे, काय म्हणायचं, अवकाळी. इथं कायमच पाऊस पडत असतो. इथल्या प्रत्येक दगडात तुम्हाला काही ना काहीतरी चित्रकला, शिल्पकला दिसेल. आता बरंचसं नष्ट झालं आहे. मित्रांनो, अतिशय अभूतपूर्व असा आनंद आहे. नॉर्थ ईस्टच्या त्रिपुरा राज्यातील या जंगलात, घनदाट जंगलात, उनाकोटीच्या आम्ही बराच वेळ पावसामध्ये उभं होतो. वारा, विजांचा कडकडाट आणि बरंच काय. आंबे तर काय विचारू नका, इथे आंबेच आंबे आहेत. छान वाटलं. या तुम्ही पण या कधी. म्हणजे जी गर्दीची ठिकाणं आहेत, शिमला, कुलू, मनाली, केरळ वगैरे महाग आहेत, त्याच्याऐवजी अशा ठिकाणांना भेटी द्या. खूप छान वाटतं, सुंदर वाटतं. आपल्या देशाचाच भाग आहे, त्रिपुरा आहे. तिथून तुम्ही जाऊ शकता मिझोरामला, त्याच्यानंतर तुम्ही मणिपूरला जाऊ शकता, नागालँड आहे. आणि इथं खूप असे ठिकाणं आहेत की ज्याला तुम्ही भेटी देऊ शकता. खूप सुंदर आहेत आणि खूप स्वस्त पण आहे. ट्रॅव्हलिंग स्वस्त आहे, हॉटेलिंग स्वस्त आहे, जेवण स्वस्त आहे. थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं काही ठिकाणी खाण्यापिण्यामध्ये, पण ठीक आहे, चालतं आहे. तेवढं तर केलंच पाहिजे ना ट्रॅव्हलरला. तर या मित्रांनो, भेट द्या इकडे. अजून बरंच तुम्हाला दाखवायचं आहे. आत्ताचं तर मी त्रिपुरामध्येच आहे. आता इथून झालं तर मिझोराम, नंतर मणिपूर. मिझोराम म्हणजे आयझॉल, आणि मग नंतर मणिपूर, इम्फाळ. प्रयत्न करणार आहे म्यानमारच्या बॉर्डरपर्यंत जाण्याचा. पण मणिपूरमधली परिस्थिती कशी आहे ती बघून आपण नंतर ठरवू. चला पुढे बघूया काय काय होतं इथे.
आमचं हॉटेल आहे हॉटेल कल्पतरू ग्रँड कुमारघाटमधील. मित्रांनो, आता आम्ही कुमारघाट सोडतो आहे आणि एक दिवस आमच्याकडे बफर होता. तसं नॉर्थ ईस्टच्या टूरमध्ये तुम्हाला 1-2 दिवस बफर ठेवावेच लागतात एक्स्ट्रा, त्या हिशोबाने तुम्हाला बुकिंग करायचे असतात. आता इथून आम्ही 23 किलोमीटरवरती पाणीसागर आहे तिथे जाणार आणि पाणीसागरवरून 190 किलोमीटर आयझॉल आहे. तर मिझोरामची राजधानी आयझॉलला आम्ही एक धावती भेट देणार आहे. आता बघूया कसं काय जमतं आहे ते. सकाळी नाश्ता केला. इथं नाश्ता म्हणजे काय, ऑमलेट, चपाती, पुरी भाजी ह्याच असतो आणि आम्ही आयझॉलच्या दिशेने निघालो. बघूया आता आयझॉल आणि मिझोरामचं दर्शन कसं होतं आहे ते. तर सभोवतालचा हिरवागार परिसर, कारण पाऊस होऊन गेला आहे, हिरवीगार शेतं, पाणी, तलावं हे सगळं बघत बघत आमचा प्रवास पाणीसागरवरून मिझोरामच्या दिशेने सुरू होता. खूप सुंदर असा हा प्रवास आहे. हा प्रवास आम्ही खूप एन्जॉय केला. एक बफर डे असल्यामुळे आम्ही खूपच घाईमध्ये आयझॉलचा हा प्लॅन केला होता आणि जवळजवळ आमच्या हातामध्ये फक्त 1 ते सव्वा दिवस होता. त्याच्यात आम्हाला आयझॉलला जाऊन रिटर्न यायचं होतं. कारण की आम्ही ट्रेनचं पण बघितलं, साईरंगपर्यंत ट्रेन जाते, पण आमच्या टाईमटेबलमध्ये ट्रेनचं शेड्यूल बसत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही पाणीसागरवरून आयझॉलला बाय बसच जाण्याचा विचार केला. आयझॉलचं जे पहिलं जे दृश्य होतं ते इतकं थक्क करणारं होतं की इतकं सुंदर शहर हे असेल असं वाटलंच नव्हतं. इतक्या घाईमध्ये आम्ही हे शहर बघत होतो की फक्त म्हणतात ना, एक भोज्जा शिवून आम्ही हे शहर निघणार होतो. कारण की आम्हाला पुढे इम्फाळला जायचं होतं, मणिपूरला, आणि ते शेड्यूलमध्ये बसत नव्हतं. पण मिझोरामला पुन्हा आम्ही येण्याचं या ठिकाणी ठरवलं, कारण की मिझोराममध्ये खूप काय बघण्यासारखं आहे. फूड स्ट्रीट, शहर खूपच मोठं आहे, खूप मॉन्युमेंट्स आहेत. जवळजवळ 94% ख्रिश्चॅनिटी असलेले शहर खूप सुंदर आणि आधुनिक वाटतं. हा जो बघतोय तो आपण स्कायवॉक होता आणि हे जे आहे ते इथलं लोकल मार्केट आहे. तर इथल्या मार्केटमध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला बायकाच दिसतील, कारण की बायकाच सर्व दुकान किंवा व्यवसाय जे आहेत ते बायकाच सांभाळतात, घर देखील बायकाच सांभाळतात. स्त्रीप्रधान संस्कृती आहे मिझोरामची. खूप सुंदर, म्हणजे इतकं सुंदर मिझोराम असेल असं मला वाटलंच नव्हतं. फक्त घाईमध्ये मी हे शहर बघत होतो. पण इथं पुन्हा मी निश्चित येईन. कदाचित बघू आता कधी योग येतो आहे ते, त्यावेळेला हे शहर बघायला, आयझॉल बघायला मी पुन्हा येण्याचं ठरवलं. आणि पुढचं शेड्यूल जे होतं ते खूप टाईट असल्यामुळे आम्हाला इथून निघावं लागलं. नागा चिली, किंग चिली खूप तिखट असते. इकडचं मार्केट आहे. पाणीपुरी बघा खात आहेत. अतिशय घाईमध्ये आयझॉल आम्ही बघत होतो. सकाळी उठून आम्हाला रिटर्न परत बद्रपूरला यायचं होतं, कारण तिथून आम्हाला पुढे इम्फाळला जायचं होतं. त्यासाठी खॉंगसॉंगला जायचं होतं. तर तो पुढची ट्रेन गाठण्यासाठी आम्हाला खूप घाईमध्ये माघारी फिरावं लागलं आणि आम्ही आयझॉलला गुड बाय केलं आणि बद्रपूर गाठलं. आमच्या प्लॅनिंगप्रमाणे बद्रपूरवरून आम्हाला खॉंगसॉंगला जायला ट्रेन मिळणार होती, पण खॉंगसॉंगची ट्रेन काही कारणामुळे 4-5 दिवस झाले बंद आहे. त्याच्यामुळे आता आम्ही सिलचर मार्गे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सिलचर मार्गे इम्फाळला जाण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही. तर आता मित्रांनो, बघूया पुढे काय काय होतं आहे ते, कारण की इथे यायचं म्हटलं की हे सर्व चॅलेंजेस असतातच. तुम्ही मात्र काळजी करू नका. तुम्हाला मात्र वेगळी ठिकाणं अगदी घर बसल्या बघायला मिळणार आहेत. बघत राहा प्रवासी दिनेश यूट्यूब चॅनल. फिरत राहा, पर्यटन करत राहा. लाईक डिसलाईक काय वाटेल ते करा, पण व्लॉग बघा. धन्यवाद.